नमस्कार, रुपाली कांबडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला नवीन रेसिपी दाखवत आहे। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंच मीठ टाकूया। मीठ टाकले की आपण गव्हाचं पीठ चपाती बनवण्याकरिता मळत असतो त्याप्रमाणे मळून घेऊया। छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। पाण्याचं प्रमाण जास्त असते आणि छान असं मळायचं असते पीठ। बघा, याप्रमाणे छान असं पीठ मळून घेऊया। गिलसर करायचं असते। आमच्याकडे याला म्हणत असतात स्वारी। मी आज तुम्हाला माझी आई बनवत आहे, तर मी स्वारी कशी बनवायची ही एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। छान असं गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ घ्यायचं, कणिक घ्यायची आणि त्याला थोडं तेल घ्यायचं आणि हातावर या प्रकारे छान असं पातळ करायची। बघा, आणि तेल कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल टाकलेलं। तेल झालं की यामध्ये आपण स्वारी टाकूया। पुन्हा कशी बनवायची, गोळा घ्यायचा, त्याला तेल घ्यायचं आणि या प्रकारे हातावर स्वारी करूया। ही स्वारी खाण्याकरता खूप चविष्ट लागत असतं। ही स्वारी आपण श्रीखंड, बासुंदी यासोबत खाऊ शकतो। स्वीट डिश कोणतं पण असो त्यासोबत खाऊ शकतो। आमच्याकडे ही डिश स्वारी आमच्याकडे बासुंदीसोबत खात असतात। तेल गरम होऊ द्यायचं आणि तेलामध्ये स्वारी टाकूया। छान असं शिजू द्यायची। खूप सोपी आहे ही रेसिपी, पण बनवण्याकरिता थोडी कठीण आहे, पण खाण्याकरिता खूप चविष्ट लागतं। तर म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूया। आजची रेसिपी मी आई बनवत आहे, तर आईच्या हातची ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। गव्हाचं पीठ घेतलेलं, त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकूया आणि छान असं पीठ मळायचं। गिलसर पीठ मळायचं, खूप घट्ट नाही ठेवायचं। याला आमच्याकडे म्हणतात स्वारी आणि खूप चविष्ट लागत असते। कणिक मळून घेतलेली होती, गोळा घेतलेला, त्याला थोडं तेल घ्यायचं आणि आपल्या हातावर छान असं स्वारी बनवूया। पातळ करायचं असते। माझी आई बनवत आहे, तर म्हटलं चला एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया। बघा, गोळा घेतलेला, तेल घ्यायचं आणि स्वारी बनवूया। बासुंदी आणि स्वारी छान लागत असते। या प्रकारे तुम्ही पण नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। तुम्ही पण बनवून बघा आणि कमेंट करून सांगा। बाय बाय।